नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वेदश्री तामणे. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मूळव्याधच्या समस्येबद्दल. मूळव्याध हा गुदद्वाराचा आजार आहे. सामान्यतः गुदद्वाराच्या ठिकाणी कुठलंही लक्षण जाणवलं की ते मूळव्याधच आहे असं मानलं जातं. मात्र तसं नसतं. त्यामुळे आजच्या भागात मूळव्याधीची लक्षणं, कारणं आणि त्यावरचे उपाय याविषयी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहेत जनरल सर्जन डॉक्टर निखिल राणे. डॉक्टर, या शोमध्ये आपलं खूप खूप स्वागत. या संदर्भी सविस्तर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. मूळव्याध म्हणजेच पाईल्स किंवा होमेरोहॉइडस. आजची बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे मूळव्याधीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. मूळव्याध हा आजार बैठं काम करणाऱ्या लोकांमध्ये मुख्यतः आढळून येतो. मूळव्याध हा गुदद्वाराचा आजार आहे. मूळव्याधाचे प्रामुख्याने 2 प्रकार आढळतात: अंतर्गत मूळव्याध आणि बाह्य मूळव्याध. अंतर्गत मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतील बाजूस प्रभावित झालेल्या रक्तवाहिन्या फुगतात, त्यामुळे रोग्याला सूज आणि वेदना जास्त जाणवते. तर बाह्य मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या बाह्य भागामध्ये अगदीच गुदद्वाराजवळ अंतर्गत मूळव्याधीच्या नसा फुगून बाहेर येतात आणि त्यामुळेच अत्याधिक वेदना आणि दाह जाणवतो. मूळव्याधीची कारणे: बद्धकोष्ठता, बैठी जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव. मूळव्याधीची लक्षणं: भूक मंदावणे, पोट फुगणे, मांड्या गळल्याप्रमाणे वाटणे, पोटऱ्या दुखणे, चक्कर येणे, अंग गळून जाणे, डोळे सुजणे. सध्या मूळव्याधीवर जलद आणि परिणामकारक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मूळव्याधीच्या विकारात मनविसर्जनाच्या वेळेस रक्तस्राव झाल्यास घाबरून न जाता तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊन वेळीच मार्गदर्शन घेतल्यास या आजारावर योग्य ते उपचार होऊ शकतात. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. मूळव्याध या विषयावरती डॉक्टरांना थेट प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधू शकता. डॉक्टर, मूळव्याध हा गंभीर आजार नसला तरी सुद्धा लोक या आजारामध्ये खूप त्रस्त होतात आणि शिवाय जर ह्याच्यावरती जर उपाय झाले नाही तर त्याचा गंभीर आजार सुद्धा होतो. परत लोक याविषयी चर्चा करायला संकोच सुद्धा करतात. अनेक गैरसमज आहेत. म्हणून मी तुम्हाला विनंती करीन की चर्चेच्या सुरुवातीलाच मूळव्याध म्हणजे नक्की काय याबद्दल सविस्तर माहिती द्या. मूळव्याध म्हणजे नक्की हा आपल्या ज्या अशुद्ध रक्त गुदद्वारापासून जे अशुद्ध रक्त हृदयाकडे जातं, ह्या ज्या नसा असतात, ब्लड वेसल्स, त्याची सूज येणं, याला मूळव्याध असं म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या गार्डनमध्ये आपण पाणी टाकत असतो आणि त्या पाईपवर कोणी पाय ठेवला तर आधीचं पोर्शन असं सुजल्यासारखं वाटतं. सेम प्रकारे ज्यावेळी कडक मोशन होत असतं त्यावेळी त्यावर प्रेशर येतं त्या वेसल्सवर आणि त्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या फुगल्या जातात. त्याला मूळव्याध असं म्हणतात. मूळव्याधीचा जो त्रास असतो तो कशामुळे होतो, नक्की त्यापाठची कारणं काय आहेत? मूळव्याधीचा त्रास, आता जसं मी म्हटलं की ज्यावेळी ह्या रक्तवाहिन्यांवर हृदयाकडे जात असताना प्रेशर येणं, जसं वरनं जी कडक मोशन होणं, हे एक महत्त्वाचं एक कारण आजच्या जीवनशैलीमध्ये आहे. त्यानंतर जर गुदद्वाराचं जर शरीर रचनेमध्ये थोडासा डिफेक्ट असेल तर हे होऊ शकतं. किंवा जे स्पिंक्टर आहे ज्यामध्ये आपण आपली मोशन हे पकडलं जातं, जर त्याचा शिथिलपणा आला किंवा जसं प्रेशर वरच्या बाजूने, पोटाच्या वरच्या बाजूने प्रेशर येत असलं, जसं पोटामध्ये पाणी होणं, ज्याला असायटिस म्हणतात, जे लोक मद्यप्राशन करतात, खूप सारी दारू पितात, त्यांच्यामध्ये हे आढळून येतं. दुसरी गोष्ट, जे ओटीपोटामध्ये ज्या गाठी असतात, जसं ॲक्च्युली तसं पाहिलं तर नॉर्मल प्रेग्नन्सी ज्यामध्ये गर्भधारणा होते तर ते गर्भधारणासुद्धा प्रेशर करतं त्या वेसल्सवर आणि त्या गर्भधारणेच्या मध्ये दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे साधारणतः 3 ते 6 महिन्यानंतर मग बायकांमध्ये हे मूळव्याधीचा त्रास हा उद्भवतो. त्यानंतर गर्भपिशवीच्या गाठी, त्यानंतर गर्भपिशवीमध्ये कॅन्सर होणे किंवा
अंडाशय असतं त्यामधलं कॅन्सर ह्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. आणि आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अयोग्य आहार, त्यानंतर फास्ट फूड, त्यामुळे कडक मोशन हे होत असतं. आणि फॅट, जे स्थूल माणसं आहेत त्यांच्यामध्ये हे होतं. नक्कीच आपण प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत. पहिलाच प्रश्न आहे, प्रशांत जैन आहेत आपल्यासोबत कोल्हापूरहून. प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे सर. बोला. बोला. माझा प्रश्न असा आहे सर की हा जे मूळव्याधीचा त्रास होतो याच्यात घरच्या घरी आपल्याला काय इलाज करता येईल? बरोबर. मूळव्याध ॲक्च्युली मूळव्याधीचे लक्षणं जे आहेत त्यामध्ये आपल्या गुदद्वारामधनं रक्त हे बाहेर पडतं, पण ह्यामध्ये इनिशियल स्टेजमध्ये कधी दुखत नाही. ते जे रक्तस्राव जो असतो, जो होत असतो, तो मोशन बाहेर आल्यानंतर आपलं जे लेव्हेटरी आहे त्यामध्ये ते असं स्प्लॅशेस सारखं दिसून येतं. दुसरी गोष्ट, सोबत कधी कधी अवयव, अंग हे असं गुदद्वार थोडंसं बाहेर आल्यासारखं वाटतं. त्यानंतर कधी पांढरं पाणी, ज्याला आपण म्युकस म्हणतो, हे सुद्धा बाहेर येतं. अच्छा. बाहेर येत असतं. जर यासोबत तुम्हाला जर दुखत असेल तर ते स्टेज 4ला गेलेलं आहे, जे आपण ग्रेड 4 असं म्हणतो पाईल्सला. जर तुम्हाला हा त्रास असेल तर आधी ॲक्च्युली तुम्हाला बघायला पाहिजे की सोबत दुखतंय का. जर दुखत असले तर नक्की हा पाईल्सचा त्रास नसेल. जर तुम्ही इनिशियल स्टेजमध्ये, तर त्यासाठी तुम्ही त्यामध्ये लोकल एक्झामिनेशन, जे तुम्ही जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांना एक्झामिनेशन हे करू द्या. आणि नंतर ते दुसरं काही नाही आहे आणि पाईल्समुळे किंवा मूळ व्याधीमुळेच हा त्रास आहे तर ते तुम्हाला औषधं देतील. नक्कीच आपण पुढचा प्रश्न घेऊया. विठ्ठल पवार आहेत आपल्यासोबत बारामतीहून. विठ्ठल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हा सर. हॅलो. हां, बोला. विठ्ठल पवार बोलतोय, बारामती. बोला. ब्लडिंग होतंय माझं, बाथरूमला गेलं की ब्लडिंग होते. ओके. सोबत ते दुखतंय का नाही दुखत आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि आणि संडास करताना ब्लडिंग होतंय भरपूर सारं. ओके. जर वेदनाही होत आहेत त्यांना, आणि वेदनाही होत blood- आहे तर नक्कीच जर आणि सोबत जर अवयव बाहेर आलेला नसेल काही, तर तुम्हाला नक्कीच जवळच्या डॉक्टरांना दाखवून एक्झामिनेशन त्यांना हे करू द्या आणि त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट ही चालू करा. थोडंसं मी तुमची जीवनशैली थोडीशी बदलवण्यासाठी सांगेन, ज्यामध्ये आपण जसं कारणं बघितली की कडक मोशन होणं हे महत्त्वाचं कारण आहे. तर त्यासाठी आणि तुमच्या आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाचं मोशन हॅबिट जे आहे ते बदललं आहे. तर तुमचे जे ॲक्शन आहेत, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली जे बदल करायचे, तर ते 2 गोष्टींवर हे कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे. पहिली गोष्ट की तुम्हाला जे मोशन येतं आहे ते योग्य वेळी यायला पाहिजे आणि ते जे बाहेर पडतंय, जे मोशन बाहेर येते, ती सुद्धा प्रक्रिया नैसर्गिक व्हायला पाहिजे. ह्यामध्ये आपण 3-4 गोष्टी ह्या बघितल्या पाहिजे. पहिली गोष्ट, मोशनला जाताना ज्यावेळी जेव्हा तुम्हाला नेचरकडनं म्हणजे निसर्गाने वाटलंच की आता मला मोशन आहे, त्याच वेळी जायला पाहिजे. किंवा आपण अशा वेळी बरेच करतो की मला ट्रेन पकडायची, मला ऑफिसला जायचंय, मी पटकन आधी जाऊ आणि जोर लावत बसतो. तर ते नको करायला. जेव्हा नेचरला ते पाहिजे असेल त्याच वेळी आपण मोशनला जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आजच्या जनरेशनमध्ये प्रत्येकजण लेव्हेटरीवर न्यूजपेपर किंवा मोबाईल फोन घेऊन बसतं. सो तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठल्या बाजूला आहे, तुम्ही मन एकाग्र कशामध्ये करतायत, तर ऑब्व्हियसली तुमचा जो ट्रान्झिट टाईम आहे मोशन बाहेर येण्याचा, तो नॅचरली वाढणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही बसताना पण ज्यावेळी आपण लेव्हेटरी वापरतो त्यावेळी सगळे सरळ बसतात, तर थोडंसं वाकून बसलं पाहिजे, जेणेकरून मोठं आतडं पुढे येऊन मग खालच्या बाजूला जातं. तर जर तुम्ही पुढे झाला तर मोठं आतडं थोडंसं पुढे येईल आणि तो जो कर्वेचर आहे तो असा सरळ होईल आणि मोशन असं सरळ खाली येईल, म्हणजे मोशन यायला इझी होईल. दुसरी गोष्ट, जर आपण बघितलं की मोशन हे काय आहे, जर आपले अनडायजेस्टेड म्हणजे जे पचलेलं जे अन्न, न पचलेलं जे अन्न आहे ते मोशनमध्ये कन्व्हर्ट होतं. तर जर आपण बघितलं की ग्रीन लिफी व्हेजिटेबल, जे आपण कोथिंबीर किंवा मेथीची भाजी, पालेभाज्या, मुळा वगैरे, हे जे फायबरयुक्त जे डाएट आहे हे मोशन म्हणून बाहेर येतं. जर ज्यावेळी तुम्ही ह्याचं प्रमाण जास्त घेता त्यावेळी मोशन ही सॉफ्ट होते आणि तुम्हाला हार्ड मोशनचा हा त्रास होत नाही. नक्कीच आपण पुढचा प्रश्न घेऊयात. अरुण बारगेत आपल्यासोबत पुण्याहून. अरुण, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझं 1 वर्षापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे कोंबाचं मूळव्याध म्हणून.
तर मला आता संडास करताना जोर लावायला लागतो, आगाग होती आणि संडास कंट्रोल होत नाही. डॉक्टर काय सल्ला द्याल? त्याचा एक सोबत तुमची कडक संडास जर होत असेल तर तुम्हाला मी जसं सांगितलं, जे आधीच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं की तुमचे मोशन हॅबिट्स तुम्हाला नॉर्मलाइज करावे लागतील. ज्यावेळी नेचरला पाहिजे असेल त्यावेळी जायला पाहिजे. नंतर तुमच्या याच्या जेवणामध्ये स्टूल सॉफ्टनेस हे आले पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या भरपूर असल्या पाहिजे. मुळा, कोशिंबिरी वगैरे हे खूप असलं पाहिजे. दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिथे क्रीमही लावू शकतात. आणि जर तुमचं मोशन पकडलं जात नसेल तर तिथल्या अवयवाला थोडी शिथिलता आली असेल तर तुम्ही फिजिओथेरपीच्या डॉक्टरना भेटून ॲनल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, ज्यामध्ये जे खालचं जे स्पिंक्टर आहे रबर बँडसारखं, त्याला आपण टाईट करण्यासाठी एक्सरसाइज ते देतील, तर त्या करायला हव्या. आपण पुढचा प्रश्न घेऊया. सचिन खंडागळे आहेत आपल्यासोबत घाटकोपरहून. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. सचिन, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हो, पोचतोय मॅडम. सचिन, तुमचा टीव्हीचा आवाज थोडा कमी करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. हा, पोटामध्ये जळजळ होते आणि खाली दुखते असं, आणि पोटरा दुखतात. त्यांच्या पोटऱ्या पण दुखत आहेत, त्यांना जळजळ होते आणि पोटामध्ये कुठल्या बाजूला जळजळ होते? जर ती खालच्या बाजूला होते का वरच्या बाजूला? जनरली जळजळ जी ही होत असते ती वरच्या बाजूला होत असते, ज्याला आपण ऍसिड पेप्टिक डिसीज म्हणतो. जे त्यामध्ये तुम्हाला थोडं तेलकट कमी करावं लागेल. इन बिटवीन तुम्ही जो चहा वगैरे घेता तो कमी करावा लागेल. किंवा तुम्ही धूम्रपान, मद्यपान करत असाल तर ते सुद्धा कमी करायला हवं. जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी तुमचं 2 तासाचा गॅप हा असला पाहिजे. आणि खालच्या बाजूला जर जळजळ होत असेल तर नक्कीच ते माझ्या म्हणण्यानुसार ते पाईल्स नसतील, ते फिशर असेल, जी कडक संडासमुळे जखम होणं. एखाद्याने आपल्याला दगड मारला तर वरच्याच बाजूला त्वचेला खरचटलं जातं. त्याच पद्धतीने ज्यावेळी कडक मोशन होत असतं त्यावेळी गुदद्वाराला खरचटलं जातं, ज्याला आपण फिशर इन ॲनो म्हणतात. तुम्ही तिथे डॉक्टरांना दाखवा, जवळच्या डॉक्टरांना दाखवून एक्झामिनेशन करून योग्य ते निदान होऊ द्या आणि मग त्याची औषधंही चालू करा. आणि जे आधीच्या प्रश्नात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तुम्ही कडे पूर्ण लक्ष द्या. आपण पुढचा प्रश्न घेऊया. रावसाहेब कसबेत आपल्यासोबत खोपोलीहून. रावसाहेब, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या मिसेसला मुळव्याध आहे. तर त्यांना काय 2 वेळा ऑपरेशन केलं तरी पण काही फरक पडत नाही. तिला कसं होतं, जर औषध नाही घेतलं तर ते संडासला कडक होते आणि नंतर ब्लिडिंग होते पूर्ण. ओके, तुम्ही एकदा ऑपरेशन केलंय आणि जर पुन्हा तो त्रास होत असेल तर पाईल्स जे असतात मुख्यतः हे 3 ठिकाणी होत असतात. आपण जर घड्याळाचं हे बघितलं तर 3 o'clock, 7 o'clock, 11 o'clock. पण हे प्रायमरी पाईल्स असतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा सेकंडरी पाईल्स हे निर्माण होऊ शकतात. जर पहिल्या ह्याच्यामध्ये जर प्रायमरी निघाले असेल तर तुम्हाला सेकंडरी पाईल्स हा त्रास पुन्हा उद्भवला आहे. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटून तुमचे पाईल्सची कोणती स्टेज आहे, ग्रेड 1 डिग्री जे म्हणतो 1, 2, 3, 4, त्यानुसार औषधं किंवा ऑपरेशन ह्याचा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. पण जर थोडं तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे जर बदल केले तर नक्कीच आणि औषधं घेतले तर नक्कीच हा त्रास कमी होईल. आपण पुढचा प्रश्न घेऊया. नामदेव गोरेत आपल्यासोबत बीडहून. नामदेव, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, आम्हाला मुळव्याधाचा त्रास होतोय. आमच्या संडासला गेल्यावर रक्त पडतं. जर संडासला गेल्यावर रक्त पडत असेल आणि पण त्याची कारणं पण अशी भरपूर आहेत. जसं आपण बघितलं तो वय सुद्धा एक कन्सिडर करायला पाहिजे. जर वय जास्त असेल 45च्या वर आणि मूळव्याधाचा त्रास उद्भवला असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांना भेटून कोलोनोस्कोपी किंवा सिग्मॉइडोस्कोपी हे करायला पाहिजे, ज्यामध्ये ते गुदद्वारामधनं दुर्बीण टाकून पूर्ण मोठं आतडं बघितलं जातं. आणि त्यानुसार ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं की थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे. एकदा निदान झालं की हे पाईल दुसऱ्या गोष्टींमुळे नाही आहे, पाईल्समुळेच आहे, तर मग त्यावेळी मग तुम्हाला डॉक्टरांना भेटून डॉक्टर ते तुम्हाला सांगतील, योग्य औषधं देतील. त्याचा जर उपयोग व्यवस्थित झाला आणि जर तुमची ग्रेड जास्त असेल तर ते कदाचित तुम्हाला ऑपरेशनचाही सल्ला देतील. तुम्ही आता वयोमानाचा उल्लेख केला, तर मूळव्याध हा विशिष्ट वयोमानानुसार होणारा आजार आहे की तो कोणालाही होऊ शकतो? मूळव्याध ज्याला ॲक्च्युली कडक संडास, जसं आपण कारणं बघितली की कडक मोशन होणं ह्यामुळे हे होऊ शकतं.
पण कारण बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन हा जो Constipation. आजार आहे तो बहुतेक वेळा लहान मुलांपासून मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. तर त्याचं पण पुढचं प्रमाण सहसा पाईल्स आहेत लहान मुलांमध्ये आढळून येत नाही, पण मध्यम वयोगट किंवा मध्यम वयोगटाच्या वर 20-30 वर्षानंतर हे आढळून येतात. पण जर तुमचे पाईल्सची सुरुवात 45 वयानंतर असेल तर मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचाही हा प्राथमिक ता दर्शवते, ज्यामध्ये ॲक्च्युली तुम्हाला कारण असतं मोठ्या आतड्याचं कॅन्सर, मात्र ते त्याचे लक्षणं न दिसता पहिलं लक्षण दिसतं की आपल्याला पाईल्स आहे, म्हणजे खाली मूळव्याध होतो. आपण त्याची ट्रीटमेंट जी करतो, जातो सांगतो मला मूळव्याध आहे, पण आपण खालनं बघतच नाही. कधी दुर्बीण डॉक्टर आपल्याला सल्ला देतात की तुम्हाला दुर्बीण टाकावी लागेल, दुर्बिणीने तुमचं मोठं आतडं बघितलं जाईल, पण जनरली पेशंट त्यासाठी तयार होत नाही. बरोबर. त्यात काय मूळव्याध आहे, छोटा आजार आहे असे. पण अपूर्ण आजारामुळे नंतर तो कॅन्सर हा पसरलेला असतो. अशा वेळी जर 45 वयानंतर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास उद्भवला असेल तर कमीत कमी तुम्हाला सिग्मॉइडोस्कोपी, ज्यामुळे मोठ्या आतड्याचा शेवटचा पोर्शन जो असतो तो बघितला जातो, तो हा केला पाहिजे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. ऋषिकेश शेलार आहेत आपल्यासोबत पुण्याहून. ऋषिकेश, तुमचा प्रश्न विचारा. ऋषिकेश, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो हा ऋषिकेश, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, पोट दुखतंय आणि संडास करायला त्रास होत नाहीये. संडास होऊन थोडंसं दुखतंय व रक्त वगैरे नाहीये. हम्म. हा हॅलो. हां बोला, ऐकतोय. हा मॅडम, संडास पोट दुखते आहे. हम्म. मांड्या असं थोड्या दुखल्यासारख्या होतात आणि संडास करताना थोडंसं दुखतंय, बट रक्त वगैरे असं काही नाहीये. जेणेकरून हे तुम्हाला जो दिसतंय रक्त हे पडत नाही तर डेफिनेटली माझ्या मते हे पाईल्सचा त्रास नसेल. हा त्यांना फिशर म्हणजे जखम जी होते कडक संडासमुळे फिशरचा हा त्रास होतो. जसं कडक संडास ही मोस्टली आजकाल जे मांसाहारी असतात त्यांच्यामध्ये मांस खाल्ल्यानंतर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कडक संडास होत असते. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर जर तुम्ही 100 ग्रॅम चिकन किंवा मटन खात असाल तर त्यासोबत तुम्ही 150 ते 200 ग्रॅम ग्रीन लिफी म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जसं सलाड आपण ज्याला म्हणतो ते हे घेतलं पाहिजे, जेणेकरून नॉनव्हेजमुळे संडास कडक होईल आणि सोबत तुम्ही व्हेजिटेरियन फूड घेतलं तर त्याने संडास सॉफ्ट होईल, म्हणजे जे मोशन आहे, आणि त्यामुळं तुम्हाला पुन्हा तो त्रास होणार नाही. डॉक्टर, पण कुठेतरी जेव्हा रक्तस्राव होतो तर ही मूळव्याधीची प्रथम पायरी आहे असं समजलं जातं का, की तसंच असतं नेहमी की रक्तस्राव होतोय तर ते मूळव्याधीची कुठेतरी लक्षणं सुरू झाली आहेत? गुदद्वारातनं रक्त पडतंय ह्याचा आपल्याकडे सगळेजण म्हणतात पाईल्स आहेत, पण ते जर दुखत नसेल तर त्यावेळी तो पाईल्सचा त्रास हा असू शकतो. पण जर दुखत असेल तर त्यासोबत तुम्हाला दुसऱ्या गोष्टी जसं मी म्हटलं फिशरी नॅनो इन्फेक्शन, तिथलं लोकल इन्फेक्शन किंवा कॅन्सर, जर कॅन्सर पसरलेला असेल तर मग हे दुखणं हे होऊ शकतं. आपण पुढचा प्रश्न घेऊया. अरुण शितोळे आपल्यासोबत पुण्याहून. अरुण, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा अरुण, तुमचा प्रश्न विचारा. हा तर मॅडम काय होतं, मागच्या वर्षी मला थोडासा प्रेशरचा त्रास झालेला होता हम्म. आणि त्याच्यामुळे मला थोडंसं म्हणजे अशक्तपणे आलेला होता. मी लगेच त्याच्यानंतर मी डॉक्टरांकडे जाऊन त्याची म्हणजे हे करून मी पूर्ण बरा झालो. बर. परंतु या वर्षी मला पुन्हा असं थोडंसं म्हणजे खालच्या बाजूला जळजळ करतं हम्म. आणि पण ब्लडिंग काय होत नाही. तर जळजळ का होतं हे मला सरांना विचारायचं. जसं मी आधीच सांगितलं, ज्यावेळी आपल्याला कोणी दगड मारतं आपल्याला खरचटतं, पण जसं ज्यावेळी गुदद्वारामधनं कडक मोशन हे बाहेर येत असतं त्यावेळी तिथं सुद्धा खरचटलं जातं. त्याला फिशर हे म्हणतात. जर तुम्हाला कडक संडास वारंवार होत असेल तर तुम्हाला हा त्रास वारंवार उद्भवतो. तर ती कडक मोशन जर सॉफ्ट करण्यासाठी मी मागच्याच प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे की तुमच्या बॉवेल हॅबिट्स ह्या रेग्युलराईज झाल्या पाहिजे. तुम्हाला मोशनला तुम्ही असं डिरेक्टली नका जाऊ. जेव्हा नेचरचा कॉल असेल त्याच वेळी जायला पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये स्टूल सॉफ्ट करणारे घटक जे आहेत ते असले पाहिजे, जसे ग्रीन लिफी व्हेजिटेबल, मुळा, कोशिंबिरी, त्यानंतर हिरव्या पालेभाज्या, हा प्रकार भरपूर असला पाहिजे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रवीण चावरेत आपल्यासोबत पुण्याहून. प्रवीण, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते. सर मला 2 वर्षापासून मूळव्याधीचा त्रास आहे आणि तो मोड आहे आणि फक्त उन्हाळ्यामध्ये त्रास देतो तो. रक्त पडतं सोबत? रक्त वगैरे काही नाही, फक्त मोड आहे, मोड दिसतोय फक्त हाताला. हो, पण ज्यावेळी तुम्हाला त्रास झाला त्यावेळी थोडं दुखत असेल. हो.
ज्यावेळेस म्हणजे थोडं प्रेशर वगैरे असतं ना त्यामुळे थोडं फार त्रास होतो. हो, हे ज्यावेळी आपल्याला फिशर होतं म्हणजे जे आतमध्ये खरचटलं जातं त्यावेळी बाहेरची जी त्वचा असते ती पुढे सरकते आणि ते एक्सटर्नल टॅग म्हणून जे ते म्हणतात मोड आलं हे दिसून येतं. त्याचा काही एवढा काही त्रास हा असा होत नाही. फक्त तुम्हाला ते एक तर कॉस्मेटिकली किंवा ज्यावेळी तुम्ही स्वच्छ करता ती जागा त्यावेळी ते जाणवते की काहीतरी कोंब आहे. ते दुखत नाही, काही नाही. पण जर तुम्हाला ते जास्त बॉदर करत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटून छोटंसं ऑपरेशन करून ते काढू शकता. पण जर तुम्ही तुमचे बॉवेल हॅबिट्स नॉर्मल केल्या, जेवणामध्ये जसं सांगितलं की हिरव्या पालेभाज्या भरपूर हव्या, मुळा, कोशिंबिरी वगैरे ह्याचं प्रमाण जास्त पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हा जो पुन्हा त्रास उद्भवतोय हा तुमचा कडक मोशनमुळं होतोय. तर थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं आधीच्या प्रश्नात मी जसं सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल. आपण पुढचा प्रश्न घेऊया. चंद्रकांत सावंत आहेत आपल्यासोबत काळा चौकीहून. चंद्रकांत, तुमचा प्रश्न विचारा. डॉक्टर, मला जवळजवळ 10 वर्ष झाली. हं. मला 10 वर्ष झाली. हां, बोला. संडासला होताना मांस बाहेर येते हं. आणि ते नंतर मग शेवटी बोटाने घटलावं लागतं. हं. दुखत नाही किंवा काय कसलंच किंवा टोचत नाही, काय नाही, रक्त पण पडत नाही. पण हे तर काय आहे, मूळव्याध आहे का दुसरं काही आहे? नक्कीच हे तुमचं जे सांगितलं मूळव्याधमध्ये आपण आधी मी सांगतो तुम्हाला मूळव्याधीचे आपण जसं मी बोललो 4 डिग्री असतात. बरोबर. फर्स्ट डिग्रीमध्ये फक्त रक्त येत असतं, सेकंड डिग्रीमध्ये रक्त येत असतं आणि अवयव बाहेर येतो, पण तो मोशन झाल्यावर परत लगेच मध्ये जातो. थर्ड डिग्रीमध्ये रक्त पडत असतं, अवयव बाहेर येतो, पण तो आपोआप मध्ये जात नाही, आपल्याला बोटाने तो मध्ये ढकलावा लागतो. आणि फोर्थ डिग्रीमध्ये असतं की रक्त पडतं, अवयव बाहेर आलेला असतो आणि त्याच्या गाठी होतात, मात्र त्या काही केल्या ते बाहेर मागे जात नाही. पण तुमचं 10 वर्षापासून हा जो त्रास आहे ज्यात रक्तही पडत नाही आणि अवयव बाहेर येतोय, तर नक्कीच हा पाईल्सचा त्रास नसावा, हा दुसरा त्रास असावा ज्याला आपण रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतो. तर तुम्ही डॉक्टरांना जवळच्या डॉक्टरांना दाखवा, त्यांना बघू द्या त्या जागेचं. त्यांनी जर ते एनोस्कोपी, प्रोक्टोस्कोपी, सिग्मॉइडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी ते तुम्हाला सजेस्ट करतील, ज्यामध्ये योग्य ते निदान होईल. आणि मग तुम्हाला जसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितलं ते तर करावंच लागेल. आणि एक ऑपरेशन असतो रेक्टोपेक्सी वगैरे, जर ते लागलं तर ते तुम्हाला नक्की करावं लागेल. आपण पुढचा प्रश्न घेऊया. योगेश पवार आहेत आपल्यासोबत मालेगावहून. योगेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हां योगेश, तुमचा प्रश्न विचारा. सर, थंडाच्या जागेवर आपल्याला खास सुट्टी, फक्त मूळव्याधचा असा काही त्रास नाहीये. हॅलो सर, हां ऐकतोय. मूळव्याधच्या जागेवर फक्त खास सुट्टी आहे आम्हाला, त्याच्यावर काय उपयोग काय आहे? जर खास ही रात्री सुटते का दिवसा सुटते तुम्हाला? रात्रीच्या टायमाला खास सुट्टी सर. हा रात्रीच्या वेळी जर होत असेल तर हा जंतांचा प्रकार आहे, ज्यामध्ये जंत हे रात्रीच्या वेळी गुदद्वारातनं बाहेर येतात. तिथे त्यांचे जे एग्ज असतात, अंडी असतात, ते तिथं टाकतात आणि ते चिपकण्यासाठी ते सोबत द्राव पण टाकतात. कधी आपण बघितलं असेल की आपल्याला कधी किडा चावला तर आपल्याला खाजवतं, सेम पद्धतीने तिथे खाजवतं. तुम्ही स्टूल रुटीन एक जवळच्या डॉक्टरांना जाऊन मोशनची तपासणी करून घ्या आणि मेडिसिन आणि डॉक्टरांकडनं जंतांची औषधं घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा आराम मिळेल. मग आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रदोष कांबळे आहेत आपल्यासोबत वडाळ्याहून. प्रदोष, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. प्रदोष, तुमचा प्रश्न विचारा. काही कारणास्तव आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. वैशाली शेलार आहेत आपल्यासोबत कल्याणहून. वैशाली, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझी मुलगी 14 वर्षाची आहे आणि ती 2-3 दिवस टॉयलेटला म्हणजे संडासला जात नाही, तर तिला पुढे काही प्रॉब्लेम होईल का? जनरली लहान मुलांमध्ये सगळेजण म्हणतात की नॉर्मल बॉवेल फ्रिक्वेन्सी म्हणजे नॉर्मली आपण किती वेळा मोशनला जायला पाहिजे. कधी कधी आपण दिवसातनं 1 किंवा 2 वेळा असतं, पण बऱ्याचदा असं अनुभवाला आलं आहे की काही जणांना 2 दिवसातनं, 3 दिवसातनं, कधी कधी 7 दिवसातनं एकदा मोशन होतं, ते नॉर्मल असतं. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जेवणामध्ये जसं मी सांगितलं हिरवे पालेभाज्या घ्या, त्यानंतर भरपूर कोशिंबिरी, मुळा वगैरे हे तुमच्या जेवणामध्ये असू द्या. नॉनव्हेज जर खात असाल तर चिकन मटन
चे पीसेस नका घेऊ. सूप दिलं चालेल, अंडी खाल्ली चालतील किंवा फिश खाल्लं चालेल. पण ज्याने कडक मोशन होतं जसं चिकन मीठ ते कमी करा. आणि जसं मी बदल सांगितले आधीच्या प्रश्नामध्ये तसे ते करू द्या. डॉक्टर, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मूळव्याध याच्याबद्दल अनेक गैरसमज असतात, परत लोक मोकळेपणाने बोलत नाहीत, तर याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल? हा मला सुद्धा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम आला आहे, ज्यामध्ये सगळे येतात म्हणतात गुदद्वारातनं रक्त पडतं. मग मी त्यांना म्हणतो की मला बघायला पाहिजे. बऱ्याचदा बायका किंवा बरेच पुरुषसुद्धा बघण्यासाठी ते आपल्याला परमिशन देत नाही. आणि मग त्यावेळी फार असं योग्य ते निदान करणं अवघड जातं. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला कसलाही त्रास होत असेल तर डॉक्टरांना मनमोकळेपणाने भेटा, त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगा, एक्झामिनेशन हे करू द्या, त्यानुसार योग्य तो निदान होईल आणि मग तुम्हाला ट्रीटमेंट ही दिली जाईल. तर माझं हे एकच सांगण्याचं आहे की लाजू नका, प्रॉब्लेम जरी असला तरी तो मनमोकळेपणाने सांगा. नक्कीच डॉक्टर, मूळव्याध या समस्येवरती कोणीही संकोच न करता मोकळेपणाने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. याबद्दल तुमच्याशी अधिक चर्चा करायची होती, अधिक मार्गदर्शन घ्यायचं होतं, पण वेळेअभावी आज आपल्याला इथेच थांबायला लागतंय. तुम्ही आलात, आम्हाला आणि प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. लाईफलाईनमध्ये आज वेळ झाली इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत बघत राहा. जय महाराष्ट्र. Thank you.